ओम गणेशाय नमः. नवनाथ कथासार अध्याय 10वा. गहिनीनाथाचा मातीच्या पुतळ्यापासून जन्म. मधुनाभा ब्राह्मणाकडून संगोपन. कनकागिरी गावात मच्छिंद्राने गोरक्षनाथास उपदेश करून सर्व वेदशास्त्रात प्रवीण केले. 14 विद्या त्यास पडविल्या. सकल अस्त्रात वाकफ केले. साबरी विद्या शिकवली व सर्व देवांच्या पायावर त्यास घातले. नरशी, कालिका, मंदा, महिषासूर, झोटिंग, वेताळ, मारुती सर्वांची दर्शने करविली. जेव्हा रामाची भेट झाली तेव्हा रामाने गोरक्षनाथास मांडीवर बसून आशीर्वाद दिले. 52 विरासिंह वर्तमान. श्रीराम, सूर्य सर्वांनी गोरक्षास वरदाने दिली व त्यास तपास बसवण्यासाठी मच्छिंद्रनाथास सांगून ते आपापल्या ठिकाणी गेले. एके दिवशी गोरक्षनाथ संजीवनी मंत्र पाठ करीत बसला होता. जवळ मच्छिंद्रनाथ नव्हता. तो एकटाच त्या ठिकाणी बसला होता. अशी संधीस गावची मुले खेळत खेळत त्याच्याजवळ गेली. ती मुले चिखलाचा गोळा घेऊन आपसात खेळत होती. त्यांनी गोरक्षास चिखलाची गाडी करावयास सांगितले, पण त्याने आपणास गाडी करता येत नाही म्हणून सांगितल्यावर ती मुले आपणच करू लागली. त्यांनी चिखलाची गाडी तयार केली. त्या गाडीवर बसवायसाठी एक गाडीवान असावा असे त्या मुलांच्या मनात येऊन ती चिखलाचा पुतळा करू लागली, परंतु त्यांना साधेना. म्हणून ती एक मातीचा पुतळा तयार करून देण्याविषयी गोरक्षनाथांची प्रार्थना करू लागले. त्यांनी त्यांची ती विनवणी कबूल केली व चिखल घेऊन पुतळा करावयास आरंभ केला. गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा करील त्यापासून गहिनीनाथांचा अवतार व्हावायचा हा संकेत पूर्वी ठरलेला होता. त्या अन्वये त्यास पुतळा करून देण्याची बुद्धी उत्पन्न झाली. 9 नारायणापैकी करभंजन हा अवतार ह्या मातीच्या पुतळ्यापासून व्हायचा म्हणून गोरक्षास तशी बुद्धी होऊन त्याने पुतळा करावयास घेतला. त्यावेळी मुखाने संजीवनी मंत्राचा पाठ चालू होता. संपूर्ण पुतळा तयार झाला. अशी संधी पाहून करभजनाने त्यात प्रवेश केला. तेव्हा अस्थि, त्वचा, मांस, रक्त सर्व होऊन मनुष्याचा तेजपुंज पुतळा बनला. मग तो रडू लागला. हा आवाज जवळ बसलेल्या मुलांनी ऐकला. तेव्हा गोरक्षनाथाने भूत आणले असा त्या मुलांनी बोबाटा केला व लगेच सर्वजण भिवून पळून गेले. पुढे मच्छिंद्रनाथाची भेट होताच त्यांनी त्या मुलास भिण्याचे व ओरड करून लगबगीने धावण्याचे कारण विचारले व तुम्ही भिवू नका म्हणून सांगितले. तेव्हा पुतळ्याचा मजकूर मुलांनी सांगितला. मुलांचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ विस्मयात पडला व काय चमत्कार आहे तो आपण डोळ्यांनी पाहावा असे त्याने मनात आणले आणि मुलास जवळ बसून सर्व खानाखुणा विचारून घेतल्या. मच्छिंद्रनाथास मुलांनी दुरून ठिकाणी दाखविले होते. तेथेच एक मुलाचा शब्द त्यास ऐकू येऊ लागला. तेव्हा हा करभंजन नारायणाचा अवतार झाला असे मच्छिंद्रनाथाने समजून मुलास उचलून घेतले व तो मार्गाने चालू लागला. गोरक्षनाथाने पुतळा केला असूनही तो जवळ दिसेना म्हणून मच्छिंद्रनाथ मुलास घेऊन जात असता गोरक्षनाथास हाका मारीत चालला. ती गुरुची हाक ऐकून गोरक्ष एका घरात लपला होता तिथून बाहेर आला. पण मच्छिंद्राच्या हातातील मुलास पाहताच त्यालाही भीती वाटली. त्याची गुरुजवळ येण्याची हिंमत होईना. हे पाहून गोरक्षास भय वाटते असे मच्छिंद्रनाथ समजला. मग त्याने त्या मुलास चिरगुटात गुंडाळून ठेवले व गोरक्षापाशी जाऊन सांगितले की हा मनुष्य आहे व तो 9 नारायणापैकी एक नारायणाचा अवतार आहे. मग गोरक्षाने कसा काय प्रकार झाला ते सांगितला. ते वर्तमान ऐकून मच्छिंद्रनाथास आनंद झाला. जसा तू गौरामध्ये झालास तसाच तू संजीवनी मंत्र म्हणून हा पुतळा केलास व त्यात करभंजन नारायणाने संचार केला. तो भूत नसून मनुष्य झाला आहे अशी हकीकत सांगून मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाची भीती उडवली. मग त्यासह वर्तमान मुलास घेऊन मच्छिंद्रनाथ आपल्या आश्रमात गेला. तेथे त्याने गायीचे दूध आणून मुलास पाजिले व त्यास झोळीत घालून हलवून निजविले. ही बातमी गावभर झाली. तेव्हा गावचे लोक भेटीत जाऊन मुलाची चौकशी करीत मच्छिंद्रनाथाने आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करविला. ह्यास्तव ब्रह्मदेवाकडून मच्छिंद्रनाथाची योग्यता विशेष असे जो तो बोलू लागला. तेथून पुढे तीर्थयात्रा करीत फिरताना मुलासही बरोबर नेणार असा मच्छिंद्राचा मानस पाहून मुलांची अनास्था होईल. मुलाची आई वाचून संरक्षण व्हायचे नाही म्हणून मुलास कोणाच्या तरी हवाली करा असे पुष्कळांनी मच्छिंद्रनाथास सुचवले. ते ऐकून तसे होईल तर फार चांगले होईल असे नाथाने उत्तर दिले. अशा तऱ्हेने मच्छिंद्रनाथाचा रुकार मिळाल्यानंतर मुलास कोणाच्या तरी माथी मारावा असा गावकऱ्यांनी घाट घातला. मग मधुनाभा या नावाचा एक ब्राह्मण तेथे राहत होता. त्याची गंगा ह्या नावाची स्त्री महापतिव्रता होती. उभयता संतती नसल्याने नेहमी रंजीस असत व त्यास कोणत्याच गोष्टीची हौस नसे. ती या मुलाचा प्रतिपाळ आस्थेने करतील असे जाणून त्यांच्याबद्दल सर्वांनी मनापासून मच्छिंद्राजवळ शिफारस केली. मग अशा जगन्मान्य स्त्री पुरुषाच्या हातात गहिनीनाथासारखे रत्न देणे नाथासही प्रशस्त वाटले. त्याने मुलास गंगाबाईच्या ओटीत घातले आणि सांगितले की मातोश्री हा पुत्र वरदायक आहे. करभंजन म्हणून तो 9 नारायणापैकी एका त्यांचाच अवतार आहे. ह्याचे उत्तम रीतीने संगोपन कर.
जेणेकरून तुझे कल्याण होईल व जगाने नावाजण्यासारखा हा निर्जल. हा पुढे कसा होईल हे मातोश्री मी तुला आत्ता काय सांगू. पण याच्या सेवेसाठी मूर्तिमंत कैलासपती उतरेल, ज्याचे नाव निवृत्ती असेल, त्यास हा अनुग्रह करील. याचे नाव गहिनीनाथ असे ठेव. आम्ही तीर्थयात्रेत जातो. पुन्हा 12 वर्षांनी हा आमचा बाळ गोरक्षनाथ येथे येईल, तेव्हा तो यास अनुग्रह करील. मग मोहनास्त्र मंत्र म्हणून विभूती तिच्या अंगावर टाकताच तिच्या स्तनात दूध उत्पन्न झाले. मग मुलास स्तनपान करविल्यानंतर तिने गावातील सुवासिनींना बोलवून मुलास पाळण्यात घालून गहिनीनाथ असे त्याचे नाव ठेवले. पुढे मच्छिंद्रनाथ काही दिवस तेथे राहिला व गावकऱ्यांची रजा घेऊन गोरक्षासह वर्तमान तो तीर्थयात्रेस गेला. जाताना गोरक्ष अजून कच्चा आहे असे मच्छिंद्रनाथास दिसून आले. मग त्याने बद्रिकेद्वार स्वामीच्या हवाली करून तपास लावावे म्हणून मनात आणून अनेक तीर्थयात्रा करीत करीत ते बद्रिकाश्रमास गेले.